SMS टेक अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आता आपण पाहता जावा प्रोग्रामिंग लँग्वेज. जावा प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये आपण प्रोग्राम करून पाहिला होता. फर्स्ट सी प्रोग्राम नाही, फर्स्ट जावा प्रोग्राम करून पाहिला होता. जो जावा प्रोग्राम तुम्हाला शिकवत होता त्या जावा प्रोग्राम मध्ये आपण पाहिलं होतं की फर्स्ट जावा प्रोग्राम मध्ये आपण पब्लिक का लिहितो, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन काऊन लिहितो, जेवी ड्रॉइड नावाचा एक ऍप्लिकेशन आपण पाहिला. ज्या ऍप्लिकेशन मध्ये आपण जावाचा प्रोग्राम कसा रन करायचा हा आपण शिकलो होतो, है ना. इथं जावाचा सिंपल प्रोग्राम कसा रन करायचा ते आपण पाहिलं होतं. पब्लिक क्लास मेन, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन. फक्त इथं हे जावाची फाईल जी आहे ते इन्क्रीज होते का नाही ते आपल्याला पाहायचे आहे. सिस्टीम, त्याच्यानंतर एडिटर्स, नाही याच्यात ऑप्शन. चला दुसरं कंपायलर मी जावाचं तुम्हाला सांगतो. जावाचं दुसरं कंपायलर जे ऑनलाईन मध्ये तुम्ही आपण प्रोग्रामिंग करू शकतो, तुम्ही करू शकता प्रोग्रामिंग. तो ऑनलाईन जावा कंपायलर म्हणजे आताच मी काढला. ज्या ऑनलाईन जावा कंपायलरचं नाव आहे, एक ऑनलाईन जावा कंपायलर, दुसरा आहे जीडीबी नावाचा. एक ऑनलाईन जावा कंपायलर आणि दुसरा कोणता आहे जीडीबी नावाचा. हा जीडीबी जावा कंपायलर जो आहे हा एक जीडीबी आहे. एक अजून दुसरा कंपायलर आहे जावा 1 कंपायलर. हा कोणता आहे? जावा 1 कंपायलर. हे एक दुसरं कंपायलर आहे ज्याच्या थ्रू आपण जावाचे सिंपल प्रोग्राम रन करू शकतो. एक अजून कंपायलर आहे ज्याचं नाव आहे जीडीबी. ज्या जीडीबी मध्ये आपण जावाचे प्रोग्राम काय करू शकतो? रन करू शकतो. तर याच्यामध्ये पहिला प्रोग्राम आपण लिहून पाहू जावाचा, की जावामध्ये पहिल्या प्रोग्राम मध्ये आपण काय काय लिहू शकतो आणि तो प्रोग्राम कसा लिहायचा. सिमिलरली डेस्कटॉप मोड मध्ये पण तुम्हाला सांगणार आहे मी की जावाचा प्रोग्राम कसा रन करायचा. हे पण महत्वाचं आहे, कारण जेवढा तुम्ही प्रोग्राम याच्यामध्ये लिहिता अँड्रॉइड मध्ये तेवढाच तुम्हाला मोबाईल मध्ये लिहिता आला पाहिजे प्रोग्राम. हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला इथं आपण प्रोग्राम लिहू. तो प्रोग्राम कोणता? जावाचा पहिला प्रोग्राम. ठीक आहे. जावाचा पहिला प्रोग्राम लिहू आपण. तर इथं डायरेक्टली हे काढल्यानंतर पूर्ण निघून गेलं. ठीक आहे. तर कंट्रोल झेड करतो मी जसंच्या तसं, म्हणजे हा प्रोग्राम जसा तसा राहते. तर इथं पहा काय लिहिलेलं आहे की वेलकम टू. इथं म्हटलेलं आहे वेलकम टू म्हटलेलं आहे आणि हे कमांड लाईन आहे. हे पूर्ण काय कमांड लाईन आहे. आणि एक सिंपल प्रोग्राम लिहिलेला आहे पब्लिक क्लास मेनचा आणि इथं लिहिलेला आहे पब्लिक मेन. हे तुम्हाला दिसत नसेल तर थोडा मोठा करतो, लक्ष द्या. सगळ्यात पहिले इथं पब्लिक लिहिला नाही लिहिला तरी फरक पडत नाही, कारण पब्लिकचा बाय डिफॉल्ट काय होते पहा, लक्ष द्या. कंट्रोल झेड पब्लिक आपण काढलं. फॉर एक्झाम्पल ठीक आहे, इथून काय केलं पब्लिक क्लास जो आहे तो काढून घेतला आपण. पब्लिक क्लास काढला. तर पब्लिक काढल्यानंतर याला रन करा. रन करण्यासाठी वरती बटन असते इथं, याच्यावरती रन करा. आणि रन केल्यानंतर एक्झिक्युशनचा जो आहे एक्झिक्युशनचा आउटपुट याच्या खाली येते इथं. ठीक आहे. तर पब्लिक कीवर्ड लावणं या प्रोग्राम मध्ये प्रिव्हियस क्लासमध्ये आपण पाहिला पब्लिक कीवर्डचा यूज. पब्लिक कीवर्ड लावणं इथं कंपल्सरी नाहीये. क्लासचं नाव आपण चेंज करू शकतो. क्लासचं नाव चेंज करू शकतो. जसं इथं क्लासचं नाव आहे तर क्लासचं नाव आपण काल जसं पाहिलं होतं तर क्लासचं नाव आपण डेमो घेतलं. क्लासचं काय घेतलं नाव? डेमो. क्लासचं नाव डेमो घेतल्यानंतर इथं जो कर्ली ब्रॅकेट ओपन असते तो क्लोज ब्रॅकेट इथं असला पाहिजे. त्याच्यानंतर पब्लिक म्हटलेलं आहे आपण. काय म्हटलेलं आहे? पब्लिक. पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग ARGS. स्ट्रिंग ARGS याला इथं ब्रॅकेट द्या, म्हणजे हा ब्रॅकेट इथं क्लोज होते. त्याच्यानंतर इथं तुम्हाला गोष्ट सांगितली होती की हा जो ब्रॅकेट आहे हा इकडे तिकडे आपण लिहू शकतो. हा इथेही लिहू शकतो, इथेही लिहू शकतो. आर्ग्युमेंट साठी असते. आणि याच्यामध्ये सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन याच्यामध्ये जे लिहाल ते प्रिंट होते. जसं आता इथं मी लिहून दाखवतो. इथं मी लिहून दाखवतो SMS टेक अकॅडमी. ठीक आहे. SMS टेक अकॅडमी जे तुम्ही लिहाल ते इथं प्रिंट होते. आणि रन करण्यासाठी तुम्हाला डायरेक्टली इथं बटन आहे. इथं काही शॉर्टकट असेल तर पाहू आपण. काय म्हणते? रन विथ डिस्प्ले स्क्रीन बीटा. आपल्याला डायरेक्ट रन करायचं तर रन केल्यानंतर याचा आउटपुट जे आहे ते इथंच खाली देते. हा थोडासा कमांड लाईन सारखा दिसते तुम्हाला. कोणासारखा दिसते? कमांड लाईन सारखा प्रोग्राम दिसणार.
ठीक आहे, हा जावा GDB ऑनलाईन कंपायलर आहे. तर याच्या थ्रू आपण जेवढं ऑपरेशन करायचे सगळेचे सगळे ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. हा GDB एक कंपायलर आहे. सिमिलरली एक कंपायलर दुसरा आहे, ज्या कंपायलरचं नाव आहे, कोणता कंपायलर आहे, वन कंपायलर. कोणता कंपायलर आहे, वन कंपायलर. मी जस्ट तुम्हाला सांगू राहिलो की कोणत्या कोणत्या कंपायलर मध्ये प्रोग्राम आपण लिहू शकतो. प्रोग्राम कसा लिहायचा हे प्रिव्हियस क्लासमध्ये आपण पाहिलं. ठीक आहे, आता इथं तुम्हाला जे हे दिसून राहिलं हे सी प्रोग्रामिंग आहे. याची भाषा आपण बदलवू शकतो. भाषा बदलवण्यासाठी इथं ऑप्शन असतात. ऑप्शन इथं आहे सी वर क्लिक करा आणि सी वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे प्रोग्रामिंग याच्यातली निवडायची आहे ते प्रोग्रामिंग तुम्ही निवडा. ठीक आहे, ते प्रोग्रामिंग तुम्ही इथले सिलेक्ट केली त्याच्यानंतर हाचा प्रोग्राम काय होते, चेंज होते. तर GDB नावाचं एक ऍप्लिकेशन आहे. जे ऍप्लिकेशन म्हणजे हे वेबसाईट आहे, ज्या वेबसाईटवर आपण काय करू शकतो, डायरेक्टली रन करू शकतो. ठीक आहे, तर आता हा सेम टू सेम प्रोग्राम लॅपटॉपवर कसा रन करायचा हे तुम्हाला दाखवणार आहोत मी याच क्लासमध्ये, की लॅपटॉप वरती किंवा डेस्कटॉप वरती हा सेम टू सेम प्रोग्राम कसा रन करायचा. लॅपटॉप कनेक्ट केल्यानंतर सगळ्यात पहिले जो प्रोग्राम असते तो CMD मध्ये आपण रन करतो. CMD कसा असते तर इथं जे आहे इथं जाऊन क्लिक करा आणि इथं टाईप करा CMD. काय टाईप करा, CMD. जसं CMD टाईप केलं तर CMD टाईप केल्यानंतर हा असते तुमचा कमांड प्रॉम्प्ट. ज्या कमांड प्रॉम्प्ट मध्ये आपण प्रोग्राम काय करू शकतो, रन करू शकतो. हा कमांड प्रॉम्प्ट वरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा ब्लॅक स्क्रीन दिसते. काय दिसणार, ब्लॅक स्क्रीन. आता या ब्लॅक स्क्रीन मध्ये सगळ्यात पहिली गोष्ट, माझ्या कम्प्युटर सिस्टीम मध्ये जावाचे प्रोग्राम मी रन करणार आहोत, पण रन करण्यासाठी याच्यामध्ये JDK हा इन्स्टॉल करावा लागते. काय इन्स्टॉल करावा लागते, JDK. कशात, कम्प्युटर मध्ये. तर कम्प्युटर मध्ये JDK इन्स्टॉल आहे किंवा नाही ते चेक करण्यासाठी तुम्हाला एक कमांड लिहायला लागते, जावा हायफन वर्जन. काय लिहायला लागते, जावा हायफन वर्जन. लक्ष द्या, आता याच्यावरून तुमच्या कमांड पण क्लिअर होतील आणि जावा प्रोग्राम कसा रन करायचा ते पण मी इथे शिकवणार आहोत. ठीक आहे, सिंपल जावा प्रोग्राम तुम्ही डेस्कटॉपवर कसा लिहिसाल ते आपण पाहून राहिलो. अँड्रॉइड मोबाईल मध्ये आणि ऑनलाईन कुठं कोणत्या प्लॅटफॉर्मवर लिहितो ते तुमच्या लक्षात आलं. आता आपण जावा प्रोग्राम जो आहे तो डेस्कटॉपवर कसा लिहिता येईल ते आपण पाहून राहिलो. तर जेव्हा CMD मी ओपन केला, इथून CMD ओपन केल्यानंतर इथं मी कमांड लिहिली. कोणती कमांड लिहिली, जावा JDK. कोणती कमांड लिहिली, जावा JDK. जावा JDK ने लिहिले तर इथं आपण काय लिहिलं, जावा इथं काय लिहिलं आपण, जावा हायफन पा अंडरस्कोर वेगळी हायफन वेगळी. अंडरस्कोर जे आहे ते खाली असते, हायफन मधात असते. हे हायफन आहे आणि वर्जन लिहायचं आहे. हे लिहिलं तर जावा वर्जन जे आहे ते तुमचं लिहिणार जे इन्स्टॉल आहे, JDK 1.8.0202 हा इन्स्टॉल झालेला आहे. जावा TM SC रन टाइम एन्व्हायरमेंट बिल्ड 1.80 हे सगळं असं जर आलं, जर समजून घ्या याच्यामध्ये इन्स्टॉल आहे. काय इन्स्टॉल आहे, JDK काय इन्स्टॉल आहे. असं जर असेल तर JDK इन्स्टॉल आहे असं समजून घ्या. आणि नसेल तर मग इथं असं येणार नाही, इथं काय येणार, एरर येणार. ठीक आहे, फाईल नॉट फाउंड असा मेसेज येईल. काही फाईल नॉट फाउंड. मग फाईल नॉट फाउंड असेल तर तुम्हाला JDK इन्स्टॉल करावं लागते. काय इन्स्टॉल करावं लागते, JDK. मग JDK इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागते, ज्या फाईल मध्ये ज्याच्यामध्ये JDK इन्स्टॉल करायचं आहे तिथे जायचं. ठीक आहे, ज्या फाईल मध्ये जायचं आहे तिथे जायचं आहे, ज्या याच्यामध्ये जायचं आहे तिथेच जाऊ आपण. आता इथे JDK इन्स्टॉल करायचं आहे तर JDK इन्स्टॉल करण्यासाठी सगळ्यात पहिले आपण गुगलमध्ये जाऊ. कुठे जाऊ, गुगलमध्ये. तर इथं लिहितो मी गुगल. ठीक आहे, तर गुगलमध्ये जाणार आपण JDK इन्स्टॉल करण्यासाठी. कुठे जाणार, गुगलमध्ये. आता गुगलमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिले इथं आपण जाऊ आणि गुगलमध्ये गेल्यानंतर या PC वरती करायचं ते इथं टाकायचं आहे JDK. काय टाकायचं आहे, JDK टाकल्यानंतर इथं तुम्हाला JDK फाईल काय करावं लागते, रन करावं लागते. म्हणजे डाउनलोडवर क्लिक करायचं. डाउनलोड केल्यानंतर इथं जो काही लेटेस्ट व्हर्जन असते तो तुम्हाला डाउनलोड करता येते. ठीक आहे, इथे JDK फाईल असेल ते फाईल तुम्हाला करावं लागते डाउनलोड. ठीक आहे, हे JDK फाईल तुम्ही डाउनलोड केली त्याच्यानंतर तुम्हाला पाथ सेट करावं लागते, तेव्हा हे प्रोग्राम रन होते. ठीक आहे, चला. तर आता पहिला जावा प्रोग्राम. अजून एक दुसरी गोष्ट लागते ते म्हणजे नोटपॅड.
काय लागते, नोटपॅड प्लस प्लस. हे एक इन्स्टॉल असलं पाहिजे. नोटपॅड प्लस प्लस कोणता, तर इथे तुम्हाला दिसत असेल नोटपॅड प्लस प्लस. हा नोटपॅड प्लस प्लस पण आपल्याला घ्यावं लागते. ठीक आहे, इथे दाखवतो मी नोटपॅड प्लस प्लस, थोडासा इन्क्रीज करतो. ठीक आहे, कुठे गेला नोटपॅड प्लस प्लस, हा नोटपॅड प्लस प्लस दिसला. हा जो आहे हा नोटपॅड प्लस प्लस आहे. याला ओपन करा. याला सगळ्यात पहिले ओपन करायचं. लक्ष द्या, कसा प्रोग्राम लिहायचा, डेस्कटॉप वरती, कारण कॉलेजमध्ये तुम्हाला एक्झिक्युशन करावं लागते. तर कॉलेजमध्ये एक्झिक्युशन करण्यासाठी सगळ्यात पहिला प्रोग्राम तुम्ही डेस्कटॉपवर कसा लिहिसाल तो मी तुम्हाला सांगत आहोत. ठीक आहे, असा इंटरफेस येणार तुम्हाला डेस्कटॉप वरती. आता तुम्हाला कुठे जायचं आहे, तर सगळ्यात पहिले जेव्हा डेस्कटॉप वरती असा इंटरफेस येईल तर सगळ्यात पहिले फाईल वरती जा. कुठे जा, फाईल वरती. तर इथं वरती फाईल वर जा. फाईल वर गेल्यानंतर इथं लिहा न्यू, आणि न्यू लिहिल्यानंतर इथं सगळ्यात पहिला प्रोग्राम लिहायचा आहे. तर लिहायचा आपल्याला सगळ्यात पहिले क्लास. काय लिहू आपण, क्लास. जसं तर इम्पोर्ट फाईल लिहितो पण क्लास लिहायला लागते आपल्याला. तर क्लास लिहिला आपण पहिला. क्लास लिहिल्यानंतर थोडंसं अजून मोठं करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, क्लास. क्लास त्याच्यानंतर क्लासचं नाव डेमो, क्लास डेमो. ठीक आहे, क्लास डेमो. त्याच्यानंतर याच्या आतमध्ये आपण काय लिहितो, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन. ठीक आहे, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन. त्याच्यानंतर याच्या आतमध्ये लिहिणार आपण काय, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग, एस कॅपिटल पाहिजे, स्ट्रिंग ARGS. पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग ARGS. तर इथं लिहू आपण स्ट्रिंगला आपण स्क्वेअर ब्रॅकेट देऊ. स्ट्रिंग लिहिल्यानंतर इथं लिहू आपण ARGS. ठीक आहे, स्ट्रिंग ARGS. आणि नंतर कर्ली ब्रॅकेट परत देऊ आपण, आणि याच्या आतमध्ये आपण जो काही प्रोग्राम आहे तो लिहू आपण सिस्टीम. इथं जर समजा असं आलं तर ते घेऊन घ्यायचं, सिस्टीम डॉट आउट डॉट println, सिस्टीम डॉट आउट डॉट println. ठीक आहे, हे लिहिलं. लक्ष द्या कसा प्रोग्राम लिहायचा आणि याच्या कमांड कशा असतात ते सगळं समजून सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, सिस्टीम डॉट आउट डॉट println SMH, याच्यामध्ये लिहू आपण SMH टेक अकॅडमी. ठीक आहे, आता आपण इथं काय लिहिलं, सिस्टीम डॉट आउट डॉट println SMH टेक अकॅडमी असं लिहिलं आपण. हे लिहिल्यानंतर पुढचा ब्रॅकेट लिहा. हा ब्रॅकेट क्लोज झाला इथं. ब्रॅकेट क्लोज झाल्यानंतर परत दुसरा ब्रॅकेट देऊ आपण, हा ब्रॅकेट. ठीक आहे, एवढा प्रोग्राम तर आपण याच्या अगोदर लिहिला आहे. हा कुठं करून आलो आपण, हा डेस्कटॉप वरती. डेस्कटॉप वरती गेल्यानंतर तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. कोणत्या कोणत्या, सगळ्यात पहिले तुम्हाला लिहायचं आहे क्लास डेमो. क्लास डेमो, क्लास डेमोच्या ठिकाणी तुम्ही कोणताही क्लास लिहू शकता. याच्या ठिकाणी पब्लिक, याच्या अगोदर पब्लिक लिहू शकता, नाही लिहिलं तरी पण चालते. तर असं लिहू शकता तुम्ही, पब्लिक क्लास डेमो. ठीक आहे, असंही लिहू शकता, किंवा पब्लिक नाही लिहिली तरी चालते. ते आपण पब्लिकचा वापर केला नाही. त्याच्यानंतर पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन, हा मेन ठिकाणी, मेनच्या ठिकाणी आला. नंतर स्ट्रिंग लिहितो आपण, नंतर ARGS लिहितो. हे कोणाच्या ठिकाणी लाईन आली, तर सगळ्यात पहिले आपण कोणती लाईन यूज करत होतो, मेन. ठीक आहे, मेन म्हणजे वॉइड मेन. आता वॉइड मेन रिप्लेस झाली आणि त्याच्या ठिकाणी लाईन आली पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन ARGS. ठीक आहे, दुसरा प्रिंटएफ फंक्शन जे होतं आपलं, या प्रिंटएफ फंक्शनच्या ठिकाणी फंक्शन आला ज्याचं नाव काय, सिस्टीम डॉट आउट डॉट println, आणि त्याच्या आतमध्ये जे काही ब्रॅकेटमध्ये लिहिणार आपण ते सगळं काय होणार, डिस्प्ले होणार. सगळ्याच्या सगळं काय होणार, डिस्प्ले होणार. जे काही आपण प्रिंट करू ते काय होणार, डिस्प्ले होणार. आता याला रन कसं करायचं तर लक्ष द्या. या प्रोग्रामला रन कसं करायचं, एक्झिक्यूट कसं करायचं डिस्प्लेवरती या कम्प्युटरचा यूज करून, तर सगळ्यात पहिले याला सेव्ह ॲज करावं लागते. सेव्ह ॲज मी तुम्हाला पहिले सांगितलं की जे फाईलचं नाव असते त्यानं सेव्ह करायचं. हे कॉपी करायचं
आणि फाईलवर जा. फाईलवर गेल्यानंतर इथं करायचं सेव्ह ॲज. काय करायचं? सेव्ह ॲज. आणि सेव्ह ॲज केल्यानंतर इथं त्या फाईलचं नाव लिहायचं. फाईलचं नाव काय? डेमो डॉट क्लास. ठीक आहे, ऑलरेडी आहे तसं पण परत लिहिलं आपण डेमो डॉट क्लास. जसं लिहिलं सेव्ह करायचं. तो म्हणजे ऑलरेडी एक्झिस्ट आहे तर परत आपण म्हणू नाही. ठीक आहे, चालते. हे जसं केलं तर इथं तुम्हाला डेमो डॉट क्लास लिहून येईल. काय लिहून येईल? डेमो डॉट क्लास. हा डेमो डॉट क्लास म्हणजे हे क्लासचं नाव आणि हे नाव हे सेम असलं पाहिजे. डेमो डॉट क्लास नाही, डेमो डॉट जावा पाहिजे. काय पाहिजे? डेमो डॉट जावा. क्लास फाईल नंतर तयार करते तो. इथं लिहू आपण डेमो डॉट जावा. ठीक आहे, तर हे डेमो डॉट जावा क्लास नाही पाहिजे आपल्याला, ते रॉंग झालं होतं. डेमो डॉट जावा पाहिजे, कारण की जे क्लासचं नाव असते ते क्लासचं नाव घ्या आणि डॉट जावानं सेव्ह करा. तर ही फाईल आपण काय केली? डेमो डॉट जावानं काय केली? स्टोअर केली. तर डेमो डॉट जावानं ही फाईल आपण काय केली? स्टोअर केली. आता हे स्टोअर केल्यानंतर याला रन कसं करायचं? पहा, लक्ष द्या. रन करण्यासाठी या फाईलवर क्लिक करा. हे जे फाईल आहे आपली, हे जे फाईल ओपन आहे, या फाईलवरती क्लिक करा, राईट क्लिक करा. काय करा? राईट क्लिक. राईट क्लिक केल्यानंतर ओपन इंटू सीएमडी. ओपन इंटू सीएमडी हे पाहिजे 2 नंबरचा ऑप्शन. परत सांगतो मी, पहा. या प्रोग्रामला रन करण्यासाठी सगळ्यात पहिले ज्या फाईलवर क्लिक करायचे फाईल ओपन करा, राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर ओपन इंटू सीएमडी वर जा. ओपन इंटू सीएमडी वरून गेल्यानंतर इथे आहे काय? ओपन कंटेनिंग फोल्डर इन सीएमडी. कोणतं? हे वरचं हे फोल्डर, ओपन कंटेनिंग सीएमडी फोल्डर. याच्यावरती क्लिक करा. ही प्रोसेस तुमची असली पाहिजे. हे कॉलेजसाठी सांगू राहिलो मी. कॉलेजमध्ये जर प्रॅक्टिकलमध्ये एक्झिक्युशन करायचं असेल तर असं करायचं. तुम्ही नेटबीन्स इक्लिप्सचा यूज करू शकता, पण सर्वात सोपी, सर्वात बेस्ट आणि सर्वात चांगलं हेच आहे. ठीक आहे, आता असं केल्यामुळे काय झालं माहितीये काय? ही फाईल कुठं सेव्ह आहे हे समजते. पहा, जावा प्रोग्राम नावाचा फोल्डर आहे, 4th सेमचा फोल्डर आहे, ट्युशन डॉक्युमेंट्स आहे आणि संगोपाल फाईल्स मध्ये ट्युशन डॉक्युमेंट मध्ये 4th सेम मध्ये जावा प्रोग्राम मध्ये आपण तो प्रोग्राम लिहिला, ज्या प्रोग्रामचं नाव आहे डेमो डॉट जावा. ठीक आहे, आता इथं आपल्याला एक्झिक्युशन स्टार्ट करावं लागते. तर एक्झिक्युशन स्टार्ट करताना आपण सीएमडी मध्ये काय लिहायचं? तर सगळ्यात पहिले लिहायचं जावा. ठीक आहे, जावा सी. जावा सी म्हणजे काय? कंपायलर. हा कंपायलर आहे जो आपल्या लाईन बाय लाईन काय करते? चेक करते. जावा सी. त्याच्यानंतर आपल्या प्रोग्रामचं नाव, तर काय आहे ते? प्रोग्रामचं नाव डेमो डॉट काय लिहायचं तुम्हाला? जावा. परत काय लिहिलं आपण? जावा सी. इट इज अ कमांड टू एक्झिक्यूट द सी टू कंपाईल द जावा प्रोग्राम. जावा प्रोग्राम मधला कंपाईल करण्यासाठी जावा सी लिहायला लागते आपल्याला. आणि जावा सी लिहिल्यामुळे हा काय करते? कंपाईल करते. कोणता प्रोग्राम? डेमो डॉट जावा लिहा आणि एंटर करा. एंटर केल्यानंतर याच्यात जर एरर असेल तर हा एरर सांगते, आणि एरर नसेल तर अशी लाईन येते. याच्यामध्ये याचा अर्थ काय? की याच्यात एरर नाही. मग यानं केलं काय? तर लक्ष द्या. आता मी परत समजून सांगतो. लक्ष द्या. आता काय झालं? हे जे फोल्डर आहे, या फोल्डर मध्ये काय गोष्टी होते, कोणत्या गोष्टी होते हे समजून घ्या. आता हे आपलं फोल्डर आहे, ज्या फोल्डर मध्ये हे सगळे प्रोग्राम्स आपले रन होतात. या फोल्डर्स मध्ये आपले प्रोग्राम्स काय होतात? रन होतात. कुठं आहे फोल्डर? इथं 4th सेम म्हणून आहे. काय? 4th सेम. 4th सेम म्हणून आहे आणि 4th सेम मध्ये आपला जावा प्रोग्राम नावाचा फोल्डर आहे. ह्या फोल्डर मध्ये आपण काम करून राहिलो. या फोल्डर मध्ये तो प्रोग्राम काय झाला? सेव्ह झाला. आता लक्ष द्या मी काय म्हणून राहिलो. म्हणण्याचा अर्थ काय? इथं जो प्रोग्राम तो आहे तो सेव्ह आहे. त्या प्रोग्रामचं नाव आहे डेमो. ठीक आहे, आता डी 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 डीच्या 2 फाईल आहेत. पहा, अजून मोठं करतो तुम्हाला दिसलं पाहिजे. तर इथं लिहितो मी डी. डी डीच्या 2 फाईल आहे. हा 2 फाईल कोण आहे? लक्ष द्या. या फाईलवर आणि या फाईलवर जर क्लिक केलं, लक्ष द्या मी काय म्हणून राहिलो. यामध्ये 2 फाईल असतील. आतापर्यंत सी लँग्वेज आणि सी प्लस प्लस मध्ये एकच फाईल होती. सी आणि सी लँग्वेज मध्ये एकच फाईल होती, पण याच्यामध्ये 2 फाईल असतील. 2 फाईल कोणत्या कोणत्या? तर लक्ष द्या. पहिली फाईल जी आहे ती पहिली फाईल जे राहील ते राहील डेमो डॉट जावाची, जे आपण जस्ट सेव्ह केली. ठीक आहे, हे पहिली फाईल. हे लक्ष द्या, हे पहिली फाईल.
मग नंतर दुसरी फाईल तयार होते. दुसरी फाईल म्हणजे पहा, याच्यामध्ये दोन फाईल आहे, एक आणि एक दुसरी फाईल. ह्या दोन फाईल तयार झाल्या याच्यामध्ये. ठीक आहे. तर दोन फाईल केव्हा तयार होतात तर लक्ष द्या. पहिले डेमो डॉट जावा म्हटलं, नंतर आपण काय केलं, असं लिहिलं काय, जावा सी, त्याच्यानंतर डेमो डॉट जावा. हे कशासाठी लिहिलं आपण, कंपाईल केलं. काय केलं, कंपाईल केलं. आणि कंपाईल केल्यामुळे हा सक्सेसफुली लाईन बाय लाईन लाईन बाय लाईन लाईन बाय लाईन कंपाईल केला आणि प्रोग्राम काय आला, करेक्ट झाला. याने चेकिंग केली. चेकिंग केली ने केली तर एक दुसरी फाईल तयार होते, ज्या फाईलचं नाव आहे क्लास फाईल. कोणती फाईल असते, क्लास फाईल. परत वेळा समजून घ्या, जावा मध्ये एक फाईल नसते, जावा मध्ये दोन फाईल तयार होतात. पण केव्हा, सगळ्यात पहिले जेव्हाही आपण प्रोग्राम तयार करतो, तर प्रोग्राम तयार करत असताना डॉट जावा लिहिलं तर एक फाईल तयार झाली. पण जेव्हा आपण आता कंपाईल केलं, काय केलं, कंपाईल केलं. जस्ट इथं पहा, या केसमध्ये कुठे गेलं ते, हा, इथं आपण कंपाईल केलं. जसं कंपाईल केलं तर इथं तुमची फाईल तयार झाली, कोणती, डेमो डॉट क्लास. आता हे कुठं माहित पडेल तर लक्ष द्या. इथं तुम्हाला दिसत असेल तर इथं जावा आहे. कोणती फाईल आहे, जावा फाईल आहे. पहा, दिसत असेल तर काय लिहून येत आहे, जावा फाईल. आता इथं पहा, हे जेव्हा कंपाईल केली, सक्सेसफुली कंपाईल झाली, दुसरी फाईल तयार झाली. हे फाईल आहे क्लास फाईल. कोणती फाईल आहे, इथं लिहून येत आहे, टाईप क्लास फाईल. आणि इथं जर पाहिलं तर इथं कोणती फाईल येते, जावा फाईल. ह्या दोन महत्वाच्या गोष्टी तुम्हाला समजून सांगून पहा, लक्ष द्या. जेव्हा प्रोग्राम आपण लिहितो तेव्हा डॉट जावानं सेव्ह करतो, पण जेव्हा कंपाईल करतो तेव्हा ते दुसरी फाईल तयार करते, ज्या फाईलला आपण डॉट क्लास फाईल म्हणतो. कोणती फाईल म्हणतो, डॉट क्लास फाईल. क्लिअर. आता नंतर डॉट क्लास फाईल तयार झाल्यानंतर याचं एक्झिक्यूट करायचं आहे. हा जो प्रोग्राम आहे तो रन करायचा आहे. आउटपुट आलं नाही तर आउटपुट आणण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला लिहायला लागेल जावा. काय लागते, जावा. नंतर ओनली क्लासचं नाव जावा डेमो आणि एंटर करा. तर तुम्हाला इथं आउटपुट भेटणार काय, SMS टेक अकॅडमी. आउटपुट काय भेटणार, SMS टेक अकॅडमी. दिसत नसेल तर अजून दाखवतो, अजून मोठं करू शकतो आपण याच्यात, SMS टेक अकॅडमी. लक्षात आलं. तर अशा वेळेला तुम्ही हा प्रोग्राम लिहू शकता. आता त्याला जसं आपण काल अँड्रॉइड मध्ये गेलो होतो तसं इथंही करू शकतो. आता तुम्हाला एडिटिंग करायची आहे तर डबल नोटपॅड प्लस मध्ये जा. एडिट करल्यानंतर इथं तुम्ही एडिटिंग करू शकता. जसं आता तुम्हाला काय करावं लागते, टी, डबल टी. ठीक आहे. आता इकडे घेऊन यायचं, दोन टॅब द्यायचे आहे. आता हे जे टी लिहिलं, हे लिहिल्याबरोबर तुम्हाला काय करावं लागते, सेव्ह करावं लागते. तर कंट्रोल एस करा आणि नाही होत असेल तर फाईल मध्ये जा आणि फाईल मध्ये करा सेव्ह. काय करा, सेव्ह. सेव्ह ॲज नाही, सेव्ह. सेव्ह झालेला आहे. मग आता हे परत रन करायचं आहे तर इथं या कमांड मध्ये. सेव्ह परत रन करायचं असेल तर कमांड मध्ये CMD मध्ये आहेत. इथं दोन प्रकारचे पहा. इथं गेलो तर आपण नोटपॅड प्लस वर जातो आणि इथे गेलो तर हा CMD वर येतो. ठीक आहे. तर CMD वरती ओपन करा किंवा इथे ओपन करा, CMD वर जा, CMD ला ओपन करा. ओपन केल्यानंतर लक्ष द्या, इथं ओपन केल्यानंतर इथं ॲरो जो आहे आपल्या याच्यावरचा, बोर्डवरचा, कीबोर्डवरचा ॲरो जो आहे हा अपचा ॲरो दाबा. ठीक आहे. अपचा ॲरो दाबा. तुम्हाला जे काही आहे ते सगळं समोर येते. जसं अपचा ॲरो दाबसाल तुम्ही तर सगळं याच्या समोर लिहून येते. ठीक आहे. हे अपचा ॲरो दाबा. तर जे काही इथं आपण लिहिलं ना ते सगळं लिहून येते इथं. कंपाईल परत करायचं, कंपाईल. ठीक आहे. परत कंपाईल केला, रन होते. आता रन करायचं. रन करण्यासाठी तुम्हाला काय कमांड होती, ते ॲरो खाली वरती करा, तर कमांड आपण वरती खाली करू शकतो, जावा डेमो. ठीक आहे. तर आता पहा त्याचा आउटपुट आलं. काय आलं आउटपुट, SMS टेक अकॅडमी. आणि SMS टेक अकॅडमी इथं दाखवतो तुम्हाला मी. SMS टेक अकॅडमी जे आहे, हे SMS टेक अकॅडमी टॅबनं पुढे आली है ना. तर अशा वेळेला आपण प्रोग्रामिंग करू शकतो डेस्कटॉप वरती बाय युझिंग CMD. आता याच्यामध्ये नेटबीन्स आहे का, पहिला नेटबीन्स मध्ये पण आपण सेम प्रोग्राम करू शकतो. ठीक आहे. नेटबीन्स कोणतं अप्लिकेशन आहे पाहू द्या. मी बुडवलं असेल वो, कारण की त्याला मेमरी खूप लागते. नेटबीन्स नावाचं अप्लिकेशन पाहू द्या. नाही, उडवलं. इक्लिप्स, नेटबीन्स याच्यावरती आपण प्रोग्रामिंग करू शकतो, पण सर्वात बेस्ट हेच आहे. सर्वात बेस्ट हेच आहे. ठीक आहे. चला आता आपण एक सिंपल प्रोग्राम घेऊ, जो प्रोग्राम 2 नंबरची ऍडिशन करणार.
काय करणार 2 नंबरची ऍडिशन. चला तर सिंपल प्रोग्राम इथं तुम्हाला लिहून दाखवतो आणि प्रोग्रामचा एम सुद्धा इथं तुम्हाला लिहून दाखवतो. ठीक आहे, तर प्रोग्रामचा असा एम आहे, डबल फॉरवर्ड स्लॅश राइट ए जावा प्रोग्राम टू ऍड 2 इंटीजर नंबर. ठीक आहे, ऍड 2 इंटीजर नंबर. इथं काय म्हटलेलं आहे, एक जावा प्रोग्राम लिहायचा आहे, तो ऍड करणार 2 इंटीजर नंबर. किती? 2 इंटीजर नंबरला आपल्याला ऍड करायचा आहे. मग 2 इंटीजर नंबर कसे ऍड करणार, तर लक्ष द्या. 2 इंटीजर साठी आपल्याला ऍडिशन वाला प्रोग्राम आहे, त्या ऍडिशन वाला प्रोग्राम लिहिण्यासाठी सगळ्यात पहिले इथं या फंक्शनचं, या क्लासचं नाव लिहू आपण ऍड. ठीक आहे, किंवा सम नावाचा किंवा ऍडिशन कोणतंही तुम्हाला जे वाटते ते ऍडिशन नावाचा आपण क्लास लिहिला. पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन हा कंपल्सरी आहे, हे लिहायच लागते. आता ऍडिशन करण्यासाठी इथं आपल्याला काय करावं लागेल, तर लक्ष द्या. इथं आपण 2 व्हेरिएबल तयार करू. एक इंट ए ची व्हॅल्यू ठेवून देऊ आपण 12, कॉमा एक बी घेऊन घेऊ आपण आणि बी ची व्हॅल्यू घेऊन घेऊ आपण 8. ठीक आहे, 8 आणि 12 आणि 8 2 व्हॅल्यू घेतल्या. या 2 व्हॅल्यू घेतल्यानंतर ए आणि बी ची व्हॅल्यू घेतली आपण, या दोघांची व्हॅल्यू काय करायची, ऍडिशन करायची. तर ऍडिशन करण्यासाठी डायरेक्ट सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन मध्ये लिहू आपण, फक्त एकच बॅकस्लॅश टी लिहू आपण आणि याच्यामध्ये लिहू काय, लिहू डायरेक्टली. लक्ष द्या कसं करावं लागते. इथं लिहू आपण ऍडिशन. काय लिहू आपण, ऍडिशन. ठीक आहे, ऍडिशन इज इक्वल्स टू सांगा ऍडिशन कसं करसाल. ऍडिशन इज इक्वल्स टू कोण सांगते ऍडिशन कसं होणार याच्यामध्ये. 2 नंबरची, जसं आता पर्सेंटी वगैरे वापरतो आपण, त्याच्यात काय वापरसाल ऍडिशन होणार, कोण सांगते. या 2 नंबरचे आपल्याला काय करायचं, ऍडिशन करायचे. तर कसं वापरसाल, जेव्हाही आपल्याला ऍडिशन करायचे असेल तर प्लसचा वापर करायचा. कोणाचा, प्लसचा. जे काही प्रिंट करायचं असेल ते. आणि ह्या 2 नंबरचे ऍडिशन करायचे असेल तर ब्रॅकेटमध्ये, ब्रॅकेटला का ब्रॅकेट होत नाहीये, आता लक्ष द्या. इथं ब्रॅकेट घेतले आपण, हे 2 ब्रॅकेट घ्या. या ब्रॅकेटमध्ये डायरेक्ट लिहा 2 व्हेरिएबलची व्हॅल्यू, डायरेक्ट ए प्लस बी. काय लिहिलं परत सांगतो मी. या 2 नंबरची ऍडिशन करायची आहे. काय करायचे, 2 नंबरची ऍडिशन करायची. तर ऍडिशन करण्यासाठी आपण डायरेक्ट लिहिलं काय, हे 2 व्हेरिएबल घेतले, इंट ए, त्याच्यानंतर घेतला बी ची व्हॅल्यू घेतली 8, नंतर सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन आणि इथं काय लिहिलं, ऍडिशन इज इक्वल्स टू. आता बा हे समोरची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे, हे काय करायची आहे, डिस्प्ले करायची आहे. काय करायची आहे, डिस्प्ले करायची आहे. म्हणून इथं काय लिहिलं आपण, प्लस. या प्लस मुळेच ही व्हॅल्यू इथं डिस्प्ले होईल, अदरवाईज होणार नाही. मग आता हा काय करणार, लक्ष द्या इकडे. हे जे ब्रॅकेट मध्ये लिहिले आपण ए प्लस बी, या दोघांची डायरेक्टली इथून व्हॅल्यू उचलणार. किती व्हॅल्यू उचलणार, 12 प्लस 8 आणि किती ठेवणार, 20 व्हॅल्यू इथंच ठेवून देईन. म्हणजे तुम्हाला आन्सर काय भेटणार, ऍडिशन इज इक्वल्स टू 20. ऍडिशन इज इक्वल्स टू 20. चला करून पाहू आपण. ठीक आहे, ऍडिशन इज इक्वल्स टू किती भेटणार, 20. आता हा प्रोग्राम रन करायचा आहे, तर इथं जा परत. ठीक आहे, इथं जा, इथून परत ऍरो खाली वरचा जो ऍरो बटन आहे ना याच्यावर, तुम्हाला सांगितलं पहिलेच की हे जे ऍरो असतात, हे ऍरो खाली वरती करा. हे वरती केला की इथं तुम्हाला जे काही तुम्ही प्रिव्हियस झालं होतं ते प्रिव्हियसला डायरेक्टली ऑटोमॅटिक इथे येते. जे काही प्रिव्हियस असेल तर इथं येते. तर इथं रन करा. पहिले कंपाईल करायचं म्हणजे जावा सी. इथं पहा, याचा क्लासचं नाव काय, क्लासचं नाव चेंज झालं. क्लासचं नाव सांगा काय, ते क्लासचं नाव इथं घ्यायचं. क्लासचं नाव काय, ऍडिशन. जे क्लासचं नाव दिलं तुम्ही तेच इथे लिहायला लागेल. ठीक आहे, जर क्लासचं नाव चुकलं तर प्रोग्राम मध्ये एरर येत नाही, रन होत नाही प्रोग्राम. तर इथं आपण काय लिहिलं, जावा सी ऍडिशन डॉट
आता काय लिहायला लागेल पुढं जावा. याच्यामधला एकही स्पेलिंग मिस्टेक झाली तर प्रोग्राम रन होत नाही. तिकडे आहे तो खाली आलेला आहे. ठीक आहे, रन करू आपण. जर याच्यात एरर असेल तर हे असं एरर दाखवते, काहीतरी मिस्टेक आहे याच्यात. आता हे मिस्टेक जे आहे ते मिस्टेक इथे दाखवते पहा, एरर क्लास इंटरफेस ऑर इनम एक्सपेक्टेड. ठीक आहे, संगपाल फाईल जावा सी ऍडिशन नावाचा प्रोग्राम डॉट जावा. एरर जो आहे तो कशामुळे येऊन राहिला होता, एरर येण्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. हे एरर काऊन येऊन राहिला होता, एरर आता माझ्या लक्षात आला की आपण इथे ऍडिशन जे नाव दिलं क्लासचं नाव, हे क्लासचं नाव आणि हे दोन्ही सेम पाहिजे. फाईलचं नाव आणि क्लासचं नाव सेम पाहिजे. आता इथं पहा काय होऊन राहिलं, ऍडिशन इथं करून तर आलो मी, पण याला सेव्ह नाही करून राहिलो त्या डॉट जावानं, म्हणून हा प्रॉब्लेम येऊन राहिला. म्हणजे इथं ऍडिशन जे नाव म्हणजे जे फाईल घेसाल तुम्ही त्याच फाईलनं इकडे आपण ते फाईल सेव्ह करायला पाहिजे, म्हणून तो प्रॉब्लेम येऊन राहिला. आता नवीन फाईल तयार करू आपण, डायरेक्टली न्यू फाईल, आणि न्यू फाईलला आपण सेव्ह ॲज करू. फाईल आणि सेव्ह ॲज. ठीक आहे, फाईल आणि सेव्ह ॲज. इथं फाईलचं नाव देऊ आपण सम. ठीक आहे, जे नाव दिलं आपण तेच त्या फाईलला नाव असलं पाहिजे. तर SUM सम डॉट जावा. ठीक आहे, सम डॉट जावा नावानं आपण फाईल बनवली. आता या क्लासमध्ये या क्लासचं नाव, या प्रोग्राममध्ये या क्लासचं नाव काय लिहायला लागेल, सम. ठीक आहे, क्लासचं नाव काय लिहायला लागेल, सम. नंतर लिहायला लागेल आपल्याला काय, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन. पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन, त्याच्यानंतर स्ट्रिंग ARGS, स्ट्रिंग ARGS, स्ट्रिंग ARGS, आणि इथं जे आहे ते तो स्क्वेअर ब्रॅकेट लावून घेऊ आपण, स्ट्रिंग ARGS. नेक्स्ट आपण पुढचा जो आपला प्रिंट करायचा होता तो सिस्टीम, हा सिस्टीम घेऊ आपण इथं, डॉट आउट डॉट प्रिंटएलएन, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. आणि याच्यामध्ये जो मेसेज प्रिंट करायचा होता तोच मेसेज एक वेळा प्रिंट करू आपण, जे काही असेल ते. जसं याच्यामध्ये सीस लिहू आपण फक्त आणि चेक करू. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर इथं हा क्लोज करून टाकू. हा जस्ट आपण डेमो पाहून राहिलो. ठीक आहे, कंट्रोल एस करतो मी. कंट्रोल एस केल्यानंतर आता हा प्रोग्राम पाहू आपण रन होते की नाही. या प्रोग्रामचं नाव लक्षात ठेवा, सम आहे. तर इथं आता तुम्हाला लिहित असताना कसं लिहायला लागेल, जावा सी जावा जावा सी सम डॉट जावा, जावा सी सम डॉट जावा, याला रन करू. आता हा प्रोग्राम सक्सेसफुली कंपाईल झाला. रन करण्यासाठी काय लागते आपल्याला, जावा सम. ठीक आहे, तर जावा सम लिहिल्यानंतर तो प्रोग्राम एक्झिक्यूट होईल. आणि इथं पहा सी लिहून आलं, इथं सी लिहून आलं. ठीक आहे, म्हणजे हा सक्सेसफुली बरोबर झाला. आता इथं ऍडिशन करायची होती, जे आपला ऍडिशनचा प्रोग्राम रन होत नव्हता ते आपण परत लिहू. इंट ए ची व्हॅल्यू किती घेतली होती आपण, 12. ठीक आहे, ए इज इक्वल्स टू काय लिहिणार आपण, 12. ए इज इक्वल्स टू 12 कॉमा बी इज इक्वल्स टू घेऊ आपण 8, हे व्हॅल्यू घेतली. आणि डायरेक्टली याची व्हॅल्यू काय करायची, सम करायची. तर इथं आपण लिहू सम किंवा ऍडिशन, तुम्हाला जे लिहायचं असेल ते. ऍडिशन इज इक्वल्स टू, ऍडिशन इज इक्वल्स टू इथं आपण घेतला प्लसचा साईन, आणि ब्रॅकेटमध्ये आपण लिहिलं होतं काय, ए प्लस बी. ठीक आहे, ए प्लस बी. आता हा प्रोग्राम जो आहे तो आपल्याला सेव्ह करावा लागते. इथं हा प्रोग्राम काय करावा लागते, सेव्ह. तर हा प्रोग्राम सेव्ह करू आपण. सेव्ह केल्यानंतर इथं आपण परत जाऊ आणि परत तो प्रोग्राम कंपाईल करू. कंपाईल करण्यासाठी जावा सी सम डॉट जावा याच्यावरती रन करू. ठीक आहे, तर आता हा एक्सपेक्टेड काय बघून राहिला, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. इथं एक ब्रॅकेट राहिला, तर तो ब्रॅकेट परत लिहायचा. एरर आलाच पाहिजे, एरर आला तेव्हा समजणार. इथचा एक ब्रॅकेट आला मिसिंग आहे, तो सांगून राहिला, म्हणून एक ब्रॅकेट द्या म्हणते. तर एक ब्रॅकेट दिल्यावर आपलं काम होऊन जाईल. एक ब्रॅकेट कमी पडला, एक ब्रॅकेट द्या. एक ब्रॅकेट दिल्यानंतर परत कंट्रोल सेव्ह यस करा आणि नंतर परत कंपाईल करा. कंपाईल करा प्रोग्राम कंपाईल केल्यानंतर प्रोग्राम कंपाईल करण्यासाठी काय लिहायचं तुम्हाला, जावा सी सम डॉट जावा. ठीक आहे, हे तुम्हाला जाणून म्हणजे जावा याच्यावर डेस्कटॉपवरती कसं रन करायचं ते सांगू राहिलो. बाकीचं मी तुम्हाला याच्यावर डायरेक्ट शिकवणारच आहोत. तर हा कंपाईल केला आपण प्रोग्राम, आता सक्सेसफुली कंपाईल झाला आपला प्रोग्राम. ठीक आहे, एरर येणं आलाच पाहिजे. मगाशी आपला एरर येण्याचं कारण काय की आपण चुकी केली होती की फाईल नेमचं नाव चुकवलं होतं. आता इथं पहा, इथं आता हा बरोबर आहे. तर इथं फक्त आपल्याला लिहायचं आहे जावा, आणि जावाचा जो प्रोग्रामचं नाव आहे ते जावा, आणि प्रोग्राम नेम काय आहे तुमचा, सम. जावा प्रोग्राम नेम काय आहे, सम.
तर सम लिहिला आपण, जावा प्रोग्राम नेम सम, हे लिहिल्याबरोबर याला रन करा, तुम्हाला आउटपुट येईल काय, ऍडिशन इज इक्वल्स टू 20. तुमचं आउटपुट काय येईल, ऍडिशन इज इक्वल्स टू 20. इथं ऍडिशन किती आला, 20. समजला प्रोग्राम. आता हा जो प्रोग्राम आहे तो तुम्हाला काही समजवण्याची गरज नाही आहे, तरी मी एक वेळा समजून सांगतो, लक्ष द्या. ऍडिशन वाला प्रोग्राम, सिंपलच प्रोग्राम घेतला मी, काही एवढा कठीण प्रोग्राम नाही आहे हा, एकदम सिंपल प्रोग्राम आहे ऍडिशन वाला. ठीक आहे, ऍडिशन कसा करते हे तुम्हाला माहित आहे. सगळ्यात पहिले एक क्लास घेतला आपण, क्लासचं नाव काय लिहिलं आपण, लक्ष द्या, क्लासचं नाव काय लिहिलं आपण, सम. काय घेतलं, क्लासचं नाव सम, क्लासचं नाव घेतलं सम. त्याच्यानंतर इकडे एक ब्रॅकेट लावला, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड लिहिलं. हा क्लासचं नाव कोणतंही लिहू शकता, याच्या ठिकाणी तुम्ही ऍड लिहू शकले असते, याच्या ठिकाणी तुम्ही ऍडिशन लिहू शकले असते, कोणतंही नाव तुम्ही घेऊ शकता. पब्लिकचा अर्थ ऍक्सेसिबल टू ऑल, स्टॅटिकचा अर्थ कॉमन मेमरी शेअर, void is a return type, main is the main function, without main function the program cannot run or execute, string is the collection of characters, it is used to display the string values, arguments you can write the arguments here, it is the syntax for writing the main function. ठीक आहे. त्याच्यानंतर कर्ली ब्रॅकेट ओपन केला, एक व्हेरिएबल डिक्लेअर केला a जो इंटिजर टाइपचा आहे, दुसरा व्हेरिएबल डिक्लेअर केला b जो इंटिजर टाइपचा आहे, आणि ह्या दोघांची व्हॅल्यू मेमरीमध्ये सेव्ह झाली. ए ची व्हॅल्यू झाली 12 आणि बी ची व्हॅल्यू किती झाली 8. ठीक आहे. मग नंतर सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन जो आहे तो लिहिला आपण, ऍडिशन इज इक्वल्स टू प्लस, हा जो एक खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते, कारण याच्या पुढची व्हॅल्यू जर प्रिंट करायची असेल तर प्लस, आणि नंतर याची ऍडिशन करायची आहे तर हा काय करते 12 प्लस 8 किती येते 20. हे 20 व्हॅल्यू इथं काय करते, याच्या समोर प्रिंट करते. म्हणून याचा आउटपुट काय ते, ऍडिशन इज इक्वल्स टू 20. काय प्रिंट करते तो, ऍडिशन इज इक्वल्स टू 20. ठीक आहे. तर आज आपण सिंपल ऍडिशन वाला प्रोग्राम पाहिला, आणि हा सेम टू सेम प्रोग्राम आपण कुठं पाहू शकतो, डेस्कटॉपवर तर पाहिलाच आपण. हा सिमिलरली प्रोग्राम आपण कशावरती पाहू शकतो, आपल्या कंपायलर वरती. कोणता, ऑनलाईन कंपायलर. कोणता कंपायलर, ऑनलाईन कंपायलर वरती सिमिलरली प्रोग्राम आपण पाहू शकतो, जो आपण पाहिला आताच. आपण ऑनलाईन कंपायलर वरती हा प्रोग्राम पाहिला, ज्याचं नाव आहे ऍडिशन ऑफ 2 नंबर्स. तर 2 नंबरचे ऍडिशन करण्यासाठी तुम्ही डायरेक्टली इथेही करू शकता, ऑनलाईन कंपायलर मध्ये, इथं पण सेम टू सेम करू शकता. आता हे सेम टू सेम करण्यासाठी तुम्ही काय लिहिसाल सांगा, तुम्हाला ऍडिशन करायचे आहे हे सेम टू सेम इथं, तर कसं करसाल, लवकर लवकर पटापट सांगा, पटकन संपवायचं आपल्याला इथं. ठीक आहे. हा, तर इथं व्हेरिएबल आताच सांगितलं मी तुम्हाला, व्हेरिएबल कोणता कोणता लिहिसाल, इंट ए ची व्हॅल्यू कोणतीही घेऊन घ्या. तर ए इज इक्वल्स टू 20 घेतली आपण, कॉमा बी इज इक्वल्स टू घेतली आपण 50. या दोन व्हॅल्यू घेतल्या. आता तो सेम टू सेम इथे लिहायचा आहे, तर सेम टू सेम काय लिहिसाल इथं, ऍडिशन. काय लिहिसाल, ऍडिशन. ऍडिशन इज इक्वल्स टू जो काही आहे तो प्लसचा साइन इथे लिहायला लागेल, ब्रॅकेट मध्ये तुम्हाला काय लागेल, ए प्लस बी. ब्रॅकेट मध्ये काय लागेल, ए प्लस बी. झाला, प्रोग्राम संपला. इथं ऍडिशन प्रिंट करते, आणि हे रन करण्यासाठी तुम्हाला इथं ऍडिशन वगैरे क्लासचं नाव काही बदलायची गरज नाही, कारण की इथं क्लासचं नाव जे आहे ते इथं चालते, काही प्रॉब्लेम नाही. ऑनलाईन मध्ये तो ऑटोमॅटिक करेक्ट करून घेते. ठीक आहे. रन वरती क्लिक करा. रन वरती क्लिक केल्यानंतर पहा, मेन जावा फाईल मस्ट हॅव पब्लिक क्लास. काय म्हणते, पब्लिक क्लास विद इन अ मेन सेम नेम. पहा इथं हा एरर देऊन राहिला, इथे नावाचं एरर देऊन राहिला. हा काय म्हणते, त्याचं नाव मेन ठेवा. ठीक आहे. तर ठीक आहे, हा म्हणते याचं नाव जे आहे ते बदलावा, जे नाव आहे तेच पाहिजे, तुम्ही नाव चेंज करू शकत नाही. तर ठीक आहे, आपण याचं नाव बदलून टाकू, जे नाव आहे तेच ठेवू. ठीक आहे, मेनच ठेवून देऊ. आता मेन ठेवल्यानंतर इथं सेव्हचं बटन असेल तर सेव्ह. ठीक आहे. न्यू फाईल, हे न्यू फाईल साठी आहे, तर आपल्याला न्यू फाईल नाही पाहिजे. कट करा. कट केल्यानंतर परत आपण काय करू, सेव्ह करू, रन करू प्रोग्राम. ठीक आहे. प्रोग्राम जर रन झाला सक्सेसफुली, आउटपुट येईल तुम्हाला काय ना, इथं आउटपुट ऍडिशन इज इक्वल्स टू 70. ठीक आहे.
हा प्रोग्राम आपण ऑनलाईन रन केला. कसा केला? ऑनलाईन. तुम्ही करू शकता. GDB नावाचं जे आहे ते ऑनलाईन कंपायलर आहे, त्याच्यामध्ये आपण प्रोग्राम रन करू शकतो. क्लास मेन इन ब्रॅकेट पब्लिक स्टॅटिक वाईड मेन स्ट्रिंग ARGS हे तुम्हाला पहिले सांगितलं. एक ए ची व्हॅल्यू व्हेरिएबलची घेतली, व्हॅल्यू बी ची व्हॅल्यू घेतली आणि सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन चा यूज केला. ऍडिशन इज इक्वल्स टू इन ब्रॅकेट A प्लस बी, हा ऍडिशन प्रिंट करते. तुम्हाला सर्वात बेस्ट कोणता वाटला ऍप्लिकेशन तो तुम्ही यूज करू शकता. एक अँड्रॉइड ऍप्लिकेशन आहे ज्याच्यामध्ये आपण काल प्रोग्राम केला. एक दुसरं ऍप्लिकेशन ऑनलाईन GDB ऍप्लिकेशन आहे, त्याच्यावर आपण प्रोग्राम केला वेबसाईटवर. आणि एक आपला CMD कमांड आहे, अजून आहे नेटबीन्स इक्लिप्स, त्याच्यावरती आपल्याला प्रोग्रामिंग करू शकतो आपण, ज्याच्यामध्ये डायरेक्टली आपण हे प्रोग्राम एक्झिक्यूट करू शकतो. तर आज सिंपल एक ऍडिशन वाला प्रोग्राम केला. याच्यानंतर आपण पुढचे प्रोग्राम जे आहे ते उद्यापासून चालू करू. जे मेन प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये डेटा आपण ऍक्सेप्ट करू, प्रिंट करू, फिबोनाची सिरीज आहे, त्याच्यानंतर अजून फॅक्टोरियल नंबर आहे, त्याच्यानंतर फॉर लूप वाले प्रोग्राम आहे. हे सगळं आपण पुढच्या क्लासमध्ये घेऊ. कोणाला काही डाऊट असेल तर विचारा.